फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला निवासस्थानी त्यांच्या दाखल झालेले आहेत। या क्षणाची मोठी बातमी, उद्याच्या निकालाआधीच ही भेट सध्या घडते आहे। उद्या नेमका काय निकाल येणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि या पार्श्वभूमीवर फडणवीस हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा या लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेला होता आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश देखील कार्यकर्त्यांना दिलेले होते। या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आहे। विशेषतः निकालापूर्वी, निकाल जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्रातलं आणि देशातलं लोकसभा निवडणुकांचं चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच ही भेट होत असल्यामुळे या भेटीकडे विशेष लक्ष आकर्षित होत आहे। याविषयी विशेष चर्चा सध्या होते आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, काय नेमकी गणित असू शकतात या भेटीमागे, काय अधिक तपशील मिळतात? अमोल, अगदी बरोबर आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, लोकसभा निकालाच्या खरं तर पार्श्वभूमीवरती या दोन मोठ्या नेत्यांमध्ये होत असलेली भेट निश्चित स्वरूपात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा घडवून आणणारी आहे। जी माहिती आपल्या हाती आली त्यानुसार पदवीधर निवडणुकीच्या संदर्भामध्ये भाजपकडून आज यादी जाहीर करण्यात आली होती। कोकण असेल किंवा इतर भागांमध्ये असेल, महायुतीमध्ये हे परस्पर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चिन्ह सध्या दिसू लागली। त्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा होते अशा प्रकारची माहिती आपल्या हाती लागली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निश्चितच ही भेट महत्वाची मानली जाते। कोकणमध्ये भाजपच्या समोर मनसेने एक आपला उमेदवार उभा केलाय, त्यामुळे अशा प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ नयेत। महायुतीने एकसंधपणे उमेदवारी घोषित करावी आणि एकच उमेदवार महायुतीचा असावा अशा प्रकारची इच्छा भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केली होती। त्यानंतर भाजपच्या वतीनं हा एक पाऊल पुढे टाकण्यात आलं आणि या बैठकीमध्ये, या भेटीमध्ये पदवीधर निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते अशा प्रकारची माहिती समोर येते। अमोल, निश्चित ज्या प्रकारे ओम आजच्या या भेटीचा जो मुहूर्त ठरवण्यात आलेला आहे, कदाचित उद्याच्या निकालानंतर वेगळं चित्र असू शकतं, वेगवेगळ्या शक्यता समोर येऊ शकतात आणि हे सगळं टाळण्यासाठीच आजचा दिवस निवडण्यात आला असावा आणि आजच या जर ती पदवीधर बाबतची चर्चा असेल तर ती आजच संपवावी, असं काही नियोजन असू शकतं? अगदी बरोबर आहे, कारण जेव्हा मनसेनं राज ठाकरेंच्या माध्यमातून पाठिंबा जाहीर केला होता तेव्हा आमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा आहे असं सांगितलं होतं। त्यामुळे कुठेही लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आम्ही भाजपसोबत, महायुतीसोबत राहू अशा प्रकारचं कुठलंही अभिवचन आम्ही भाजप किंवा महायुतीला दिलेलं नाही असं मनसेच्या नेत्यांनी वारंवार सांगायला सुरुवात केली। त्यामुळे कुठेतरी पदवीधर असेल किंवा इतर निवडणुका ज्या पुढच्या काळामध्ये होऊ घातल्या तिथे महायुतीमध्ये आणि मनसेमध्ये कुठेही बिघाड होऊ नये या स्वरूपाची खबरदारी ही लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर घेतली जाते असं सध्याचं तरी चित्र आहे। त्यामुळे या भेटीकडे निश्चितच सर्वांचं लक्ष लागलं, कारण ही भेट तितकीच राजकीय स्वरूपात महत्वाची मानली जाते। निश्चित, धन्यवाद ओम या सविस्तर माहितीबद्दल।